प्रतिमंदार पर्वतामधील आतल्या आत जाळ्यांप्रमाणे खोदल्या गेलेल्या त्या खाणीमध्ये कुठेतरी सूर्याजी आपल्या वसुवादी कार्यकर्त्यांबरोबर मीटिंग घेत होता. सूर्याजी त्या मीटिंगमध्ये बोलायला उभा राहिला आणि सूर्याजी बोलू लागला. गेल्या 3-4 वर्षांपासून आपण सर्वजण मिळून त्या शंभूजीकडे एक छोटीशी मागणी करतोय. मागणी काय आहे? काय आहे आपली मागणी? वसुनगरी आपल्या सर्वांची वसुनगरी जी तयारच केली गेली आहे जादूगारांसाठी, त्या वसुनगरीमध्ये पूर्णवेळ वास्तव्याची परवानगी. आपल्याच घरात राहण्यासाठी कुणावर बंधनं असतात का? पण आपल्यावर मात्र बंधनं आहेत. का? तर म्हणे वसुनगरीमध्ये सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचं आहे. असं का? मग ते कोतवाली करतात ते जे जे त्या शंभूजीची नोकरी करतात, अशाच लोकांना या वसुनगरीमध्ये राहायची परवानगी कशी काय मिळते? 1 वर्षाआड त्यांना पृथ्वीवर का नाही पाठवलं जात? जे जादूगार महर्षी पदवी मिळवतात त्यांना ही अट का नाही आहे? काय म्हणे? तर ऊर्जा नगरीचं वसुनगरीचं ऊर्जा भिसरण व्यवस्थित व्हावे म्हणून 1 वर्ष वास्तव्याची अट आहे. पण हा सगळा भार तुमच्यासारख्या नवख्या जादूगारांवरच का? मी सांगतो का. कारण तुम्ही पहिल्या पिढीतील जादूगार आहात. तुम्हाला वसुनगरीची राजकारणं माहीत नाहीत. वसुनगरीमध्ये अनेक पिढ्यांपासून जे जादूगार राहतात हे सगळे आतून असे मिळालेले आहेत. त्यांची राजकारणं तुम्हाला कळू नयेत म्हणून तुम्हाला मुद्दाम 1 वर्षाआड पृथ्वीवर पाठवलं जातं. कोतवालाला का नाही पाठवलं जात? हा, का नाही पाठवलं जात कोतवालाला? कोतवाली भेटते कोणाला? जे पंचपरीक्षा पास करतात त्यांना भेटते कोतवाली. जे पिढीच्या जादूगार आहेत त्यांना ह्या परीक्षा तोंडपाठ झालेल्या आहेत. त्यांच्या मुलांना ह्या परीक्षा पास करणे अजिबात अवघड जात नाही. परीक्षा पास झाले की वशिला लावून ते कोतवाली मिळवतात आणि मग आयुष्यभर वसुनगरीमध्ये राहतात. ज्यांना कोतवाली नाही अशी लोक काय करतात? पिढीचा जादूगार एका दुसरी महर्षीची पदवी करतात आणि आयुष्यभर काहीही न करता समृद्ध वसुनगरी बसून तुमच्या वाटणीचे उपभोग घेतात. काय जाती ते महर्षी पदवी मिळवायला? मला सांगा, या महर्षी लोकांनी एवढ्या पदव्या मिळवून काय दिवे लावले? एक सूर्याचा प्रश्न चालू आहे, ह्यांच्याकडून तो व्यवस्थितपणे हाताळला जात नाही. केवढी महत्वाची जागा आहे ती सूर्य, ती सुद्धा यांना व्यवस्थित हाताळता येत नाही. हल्ली सूर्य काय तर म्हणे मध्येच चमकतो, मध्येच बंद पडतो. अरे काय चाललंय काय त्या सूर्यावर? ही अशी चालणार वसुनगरी? मग ह्यांच्या महर्षी पदव्या काय कामाच्या? आणि ह्या अशा लोकांना वास्तव्याची सूट कशासाठी मिळते? काय करतात हे सूट मिळवून? कारण साप आहे. हे सगळे शंभूजीचे बगलबच्चे आहेत. तुमचा हक्क मारून तुम्हाला जबरदस्तीने वसुनगरीच्या बाहेर हाकलवून तुमच्या वाटणीची सुख शंभूजी त्यांच्या बगलबच्च्यांमध्ये वाटते. हे सगळं तुम्ही सहन करत बसणार आहेत? वसु हे सूर्याजीचं हे आक्रमक भाषण चालू होतं आणि समोरच्या गर्दीतून त्याला रिस्पॉन्स येत होता, नाही नाही सहन करणार. आवाज थोडा थांबल्यावर सूर्याजीचा एकदम जवळचा कार्यकर्ता मोहन पुढे आला आणि मोहन त्याला म्हणाला, आम्हाला तुमचं पटतंय, पण सूर्याजी आता करायचं काय तुम्हीच सांगा. तसं सूर्याजी लगेच म्हणू लागला, काय करायचं म्हणजे? आपण मागे नाही हटायचं. ही आपल्या लोकांच्या हक्काची बाब आहे. आपण लढायचं. तसं मोहन पण विचारलं, लढायचं ठीक आहे, आम्ही तयारच आहोत. तुम्ही सांगता ती प्रत्येक गोष्ट आम्ही ऐकतोच आहोत. तुम्ही सांगितलं की वसुनगरीचे सर्व दरवाजे उडवून देऊ, म्हणजे कुणालाही पृथ्वी लोकांवर जायची गरजच लागणार नाही. आम्ही दरवाजे उडवायला चालू केले. पण आपण प्रतिमंदार पर्वतावर टाकलेला विस्फोटकांचा कारखाना कालच त्या शंभूजीने उडवून लावला. त्यानंतर आतापर्यंत त्याने आपल्या कितीतरी ठिकाणावर छापे मारून आपल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आपल्या कितीतरी कार्यकर्त्यांना वसुनगरीमध्ये मधून 25 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. तसं सूर्याजीला काय, अरे 25 वर्ष काय, 25 महिने सुद्धा मी त्यांना तडीपार राहू देणार नाही. पुढल्या वर्षी छत्रपती पदाच्या निवडणुका आहेत. एकदा का मी छत्रपती झालो की सर्वांना पुढल्या वर्षी छत्रपती पदाच्या निवडणुका आहेत. एकदा का मी छत्रपती झालो की सर्वांना मी कायमस्वरूपी वास्तव्याची परवानगी देऊन टाकेन. 25 वर्ष 25 महिने कोणालाच बाहेर ठेवत नाही. तसं मोहन लगेच मला, छत्रपतींच्या कोतवालांची भरती तर झाली आता. अशा वेळेला छत्रपतींची ताकद वाढलेली असणार आहे आणि आपली ताकद खूप कमी असताना आता आपण असं लढायचं कसं?
आणि त्यांचा तो नवीन कोतवाल दत्तानंद, तो तर आपल्या कार्यकर्त्यांच्या डोक्याला त्रासच होऊन बसलाय. तुम्हाला काय वाटतं, शंभूजी सारखा ताकदवान प्रतिस्पर्धी असताना लोक तुम्हाला नवीन छत्रपतीमधून निवडून देतील? तर सूर्याजी पुढे म्हणू लागला, होय, पुढचा छत्रपती मीच असेल. कारण शंभूजी आता राहणारच नाही. आणि आपल्याला त्याच्या बगलबच्च्यांपासून कोण, तो दत्तानंद बित्तानंद, त्याच्यापासून कसलाही धोका राहणार नाही. एकदा का शंभूजी गेला की मग ह्या सगळ्यांचं अवसान करून पडेल. तसं तो मोहन विचारू लागला, पण शंभूजीला हरवायचं कसं? सूर्याजीने काहीतरी विचार करून बोलला, ब्रह्मरत्नाच्या सहाय्याने. लवकरच मी सूर्यावर चढाई करून तिथल्या ब्रह्मरत्नाच्या ऊर्जेच्या सहाय्याने शंभूजीचं अस्तित्वच मिटवून टाकेन. त्या सर्वांचं अस्तित्व मिटवून टाकेन जे आपल्याला विरोध करतायत. मग वसुनगरीचा पुढचा आणि कायमचा छत्रपती मीच असेन, छत्रपती सूर्याजी. हे सगळं चालू असताना दुसरीकडे एक एक्स्ट्राज आहेत. महर्षी आर्यन डस्क ह्याची पृथ्वीवर एक मोठी कंपनी आहे. ही कंपनी मंगळावर जाण्यासाठी स्पेसशिप तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. पण हल्ली ह्या कंपनीच्या 2 चाचण्या अयशस्वी झाल्या. त्यामुळे आर्यन डस्कची कंपनी पुन्हा तिसरं स्पेसशिप बनवण्याच्या तयारीत आहे. एवढी महर्षीची पदवी असताना हा आर्यन डस्क वसुनगरीमध्ये न राहता पृथ्वीवर का राहतो? आणि राहतो तर राहतो, एवढी महर्षीची पदवी काय कामाची? ह्याच्या टेस्ट अयशस्वी कशा होतात? हे सगळे कोड आहे. सूर्याजी सांगतो ते मे बी खरं पण असू शकतं, कारण हा आर्यन डस्क सुद्धा महर्षी आहे, पण ह्याच्या टेस्ट बेस सगळ्या फेल व्हायला लागल्यात. मग महर्षी बिर्षी पदवी खरोखर काही कामाचे आहेत का? हे फक्त वसुनगरीमध्ये लोकांना राहता यावं म्हणून सूर्याजीने केलेले गेम आहे? माहित नाही.